आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण कधी विचार केला आहे का की जगभरातील करोडो लोक ज्यांना मुसलमान म्हणतात त्यांना काही लोक मोहम्मडन का म्हणतात आणि हा शब्द खरोखर योग्य आहे का? आज आपण हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करूया. इस्लामनुसार मुस्लिम फक्त आणि फक्त एकाच ईश्वराची म्हणजे अल्लाहची उपासना करतात. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर मुसलमान अत्यंत प्रेम करतात, त्यांचा आदर राखतात, त्यांचे जीवन आदर्श मानतात, पण त्यांची पूजा करीत नाहीत. हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे, कारण पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी स्वतः कधीही लोकांना स्वतःची उपासना करण्यास सांगितले नाही. उलट त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माझी स्तुती अशा प्रकारे करू नका जशी ईसा अलैहिस्सलाम म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या बाबतीत त्यांच्या लोकांनी अतिरेक केला. मी फक्त अल्लाहचा बंदा आहे, दास आहे, त्याचा पैगंबर आहे. ही किती सुंदर आणि नम्र शिकवण आहे. मुसलमानांचा विश्वास आहे की पृथ्वी तलावरील पहिले मानव आदम अलैहिस्सलाम पासून ते पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्यंत सर्व पैगंबरांनी एकच संदेश दिला, आणि तो संदेश म्हणजे एका अल्लाहची उपासना करा. म्हणून इस्लाम हा कोणत्याही व्यक्तीच्या नावावर आधारित धर्म नाही, तो मोहम्मडनिझम नाही, तर तो इस्लाम आहे आणि त्याचे अनुयायी मुस्लिम आहेत. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, निसंशय अल्लाहकरिता स्वीकार्य जीवन पद्धती केवळ इस्लाम आहे. दुसऱ्या ठिकाणी अल्लाह म्हणतो, त्याने तुमचे नाव मुस्लिम ठेवले आहे. म्हणजेच मुस्लिम हे नाव स्वतः अल्लाहने दिलेले नाव आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मुसलमान पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर प्रेम का करतात? कारण त्यांनी मानव जातीला सत्याचा मार्ग दाखवला, अंधारातून प्रकाशाकडे नेले, दया, न्याय, करुणा आणि एकेश्वरवादाची शिकवण दिली. त्यांचे हे जीवन हे एक जिवंत उदाहरण होते. पण लक्षात ठेवा, प्रेम आणि पूजा यात खूप मोठा फरक असतो. आई वडिलावरती प्रेम असतं, शिक्षकांचा आदर करतो, पण उपासना फक्त एकाच परमेश्वराची केली जाते. इस्लाममध्ये ही उपासना केवळ एक अल्लाहकरिता आहे. जर एखादा व्यक्ती अल्लाहशिवाय दुसऱ्याची उपासना करत असेल तर इस्लामी शिकवणीप्रमाणे तो महापाप मानला जातो. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, आजच्या दिवशी मी तुमच्याकरिता तुमचा धर्म परिपूर्ण केला, मी तुमच्यावर आपला अनुग्रह पूर्ण केला आणि इस्लामला तुमच्या जीवन व्यवस्थेच्या स्वरूपात निवडले. म्हणूनच मोहम्मडन हा शब्द मुसलमानांच्या श्रद्धेला योग्य प्रकारे व्यक्त करत नाही. योग्य शब्द आहे मुस्लिम आणि योग्य नाव, धर्म, जीवन पद्धती इस्लाम. चला आपण एकमेकांना समजून घेऊया, गैरसमज दूर करूया आणि आदर, प्रेम आणि सत्याच्या आधारावर संवाद वाढवूया. अल्लाह आपण सर्वांना सत्य समजण्याची, त्यावर चालण्याची तौफीक देवो. आमीन. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. धन्यवाद.